नमस्कार, मी सुहास वसंत जोशी तथास्तु चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। उपायांच्या मालिकेमध्ये आजचा जो उपाय आहे तो विशेषतः भरपूर लोक, साधारण 70% वर लोक हे आपल्या कुंडलीमध्ये काही पितृदोष आहे याच्यासाठी त्यांचे प्रश्न असतात आणि मग त्याच्यामध्ये नारायण नाग बळी कोणी करायला सांगतंय, कोणी नाशिकला जाऊन कालसर्पयोग शांती करायला सांगतंय, असे लोकांचे भरपूर प्रश्न असतात। तर त्यांना मला हा उपाय जो आजचा मी सांगणार आहे हा खास त्या लोकांसाठी आहे ज्यांचे पितृचे दोष किंवा रोष या आपल्या कुंडलीत दिसत आहेत। तर याच्यामध्ये आपण आपले जे पित्र आहेत तो मुळात आपण त्यांना आठवत नसतो आणि या गोष्टीचा त्यांना राग असतो की आमच्या पुण्याईवर हे पुढचे हे जगतायत आणि यांना आमच्यासाठी आमच्याबद्दल हे एक मिनिटही कधी विचार करत नाही आहेत। तर हा दोष नाही आहे कुंडलीमध्ये, याला पितृदोषची जी नावं दिली आहेत, तर हा पितृंचा रोष सुरू होतो आपल्या पुढच्या पिढीसाठी। तर याला आपण तो जो रोष येतो त्याचं मुख्य कारण आहे की जसं मी सांगितलं आपण त्यांना आठवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पित्र असतात यांना पाणी प्यायला मिळत नसतं आणि ते जल पाणी फक्त त्यांचा वंशजच त्यांना पाजू शकतो आणि तिला तर्पणविधी म्हणतात। ती तर्पणविधी एखादी व्यक्ती जेव्हा एक्सपायर होते तर त्याचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे त्यावेळेस ती 90% लोक पहिली वर्षश्राद्ध तर 100% करतात, साधारण एक 5 वर्ष करतात आणि त्यानंतर मग तो पण विधी संपून जातो। आता ते वर्षातून एकदा जे जल देतात त्या तर्पणविधी त्या श्राद्धामध्ये तर ते त्यांना मिळत असतं आणि ज्यावेळेस ती बंद होते विधी तर आपले असे असंख्य पित्र आहेत की ज्यांची आपल्याला तिथीच माहीत नाही की ती कधी वारलेत। आपले आजोबा असतील, पणजोबा, खापर पणजोबा, तर भरपूर अतृप्त आणि ज्यांना सद्गती नाही मिळाली आहे तर अशा पितरांना जल आपण जे देत नाही तर्पण त्याचा आपल्या कुंडलींमध्ये हा रोष दोष पितरांचा दिसून येतो। तर याच्यासाठी अगदी साधं आणि सरळ उपाय आहे हा पुराणांमधला, जे प्रत्येक व्यक्तीने उपाय म्हणून नाही पण आपलं कर्तव्य म्हणून आपले पूर्वजांना, आपले पितरांना आपल्याला तर्पण द्यायचं आहे। तर हे तर्पणविधीमध्ये 1 लोटा जल घ्यायचं आहे, लोटा तांब्याचा असेल तर खूप चांगलं, त्याच्यामध्ये 1 चिमूट काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत, दक्षिणकडे आपलं तोंड करायचं आहे। पिंपळाचं झाड असेल तर खूपच छान रिझल्ट्स येतील, पण पिंपळाचं झाड अवेलेबल नाही आहे तर जे कुठलं झाड आहे त्याच्याकडे आपल्याला बघत आपल्याला लोट्यातून पाण्याची धार आपल्या हातावर सोडायची आणि हातावरून पाणी वृक्षाच्या जडांपर्यंत जायला पाहिजे, मुळापर्यंत जायला पाहिजे असं ते आपल्याला पाणी हातावरून सोडायचं आहे। आणि हे पाणी सोडताना ओम सर्वोभ्यो पितृभ्यो नमः हा मंत्र जाप करत आपल्याला ते जल हळूहळू आपल्याला सोडायचं आहे। आणि हे पाण्यात जे आपण सोडतोय तर हे आपले पित्र, आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील, आपली आजी असेल, आपले वडील असतील, आपले वडिलांकडचे सर्व ओळखीचे, आपल्या आईकडचे, आपले मित्र, आपले शेजारी, आपले मित्रांचे घरचे, जे कोण तुम्हाला त्या वेळेस आठवत आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही त्यांना टिळा लावताय डोक्याला, त्यांना हार घालताय, त्यांच्या पाय धुताय, त्यांच्या पायावर स्वस्तिक काढताय, असा विचार करत आपल्याला ते जल द्यायचं आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की माझे परिचित अपरिचित सर्व पितरांना सद्गती प्राप्त होते आणि माझ्या तर्पणविधीमध्ये कुठलीही त्रुटी राहिली असेल तरी माझं तर्पणविधी हे जल माझ्या पितरांपर्यंत पोचू दे, एवढी प्रार्थना करायची आहे। हे तुम्ही दर शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमा याला तुम्ही करू शकताय आणि जो काही पितरांचा आपल्यावर रोष आहे तो हळूहळू करून संपुष्टात येईल। आपलं कार्याला तुम्हाला गती होईल, गती मिळेल। आपल्या घरात कुठले वादविवाद असतील तर सर्व आपल्या पितरांच्या कृपेने संपुष्टात येईल। धन्यवाद। Thank you for watching.